नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। मित्रांनो, कर्जमाफीचे पैसे कधी मिळतील, आता तारखेबाबत नवीन अपडेट समोर आलेली आहे। मित्रांनो, आता कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात। तसेच कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत तेही आपण आता समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, काही महत्त्वाचे मुद्दे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण जाणून घेणार आहोत। सर्वात पहिला मुद्दा तो म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला वेग आलेला दिसून येत आहे। सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आणि 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज असलेल्या लाखो शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी होणार। राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली आहे। या योजनेच्या अंमलबजावणीला वेग आला असून कर्जमाफीचे पैसे कधी मिळतील याच्या तारखेबाबत अपडेट आली आहे। मागील आठवड्यात महायुती सरकारने कॅबिनेट बैठकीत कर्जमाफीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते। त्यानंतर या योजनेचा अध्यादेश काढण्यात आला। शेतकरी कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात कधी जमा होणार असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जात होता। सुमारे 36,585 कोटी रुपये खर्चाच्या या भव्य योजनेतून राज्यातील तब्बल 56 लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे। यात 2 लाख रुपयांपेक्षा कमी कर्ज असलेल्या 16,48,000 शेतकऱ्यांमधील 17.55 लाख कर्ज खातेदार शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त होतील। पण राज्य सरकारवर 14,754 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडेल ही गोष्ट वेगळी आहे। परंतु कर्जापायी आयुष्य संपवून पाहणाऱ्या शेतकऱ्यांचं कल्याण होणार आहे हे मात्र नक्की। कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर रक्कम कधी जमा होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले। कर्जमाफीबाबत नवी माहिती समोर आली आहे। या योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येत्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून थेट पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। या महत्त्वपूर्ण योजनेसाठीचे अधिकृत वेबसाईट आता पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आले आहे। आगामी आठवड्यात बँकांकडून शेतकऱ्यांची सर्व माहिती मिळणे अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले। शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी अर्ज भरावा लागेल का? तर मित्रांनो, या योजनेची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे शेतकऱ्यांना कोणताही अर्ज भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही। बँका आपल्याकडील पात्र कर्जदारांचा सर्व डेटा थेट संकेतस्थळावर अपलोड करणार आहे। शेवटच्या टप्प्यात जेव्हा आधार प्रमाणीकरण होईल तेव्हा शेतकऱ्यांना बँकांची दिलेली माहिती पाहता येईल। ही माहिती योग्य असल्याची खात्री पटल्यानंतरच शेतकरी आपले प्रमाणीकरण पूर्ण करू शकतील। प्रामाणिकपणे आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या 23.63 लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान थेट बँक खात्यात पाठवले जाते। यासह जे शेतकऱ्यांवर 2 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या 2,90,000 शेतकऱ्यांना सरकारने 2 लाखांवरील थकबाकी भरण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंतची मुदत दिली आहे।